आमचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांना आभार मानण्यासाठी आलो। कारण कुठल्याही प्रतिनिधींनी, राजकीय प्रतिनिधींनी हा आवाज आमचा ऐकला नव्हता, परंतु गणेश नाईक साहेबांकडे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी समोरून आम्हाला सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत हा टोलनाका पालघर जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही। त्यासाठी लोकप्रतिनिधींचा आपलं आभार मानणं सुद्धा गरजेचं आहे। कारण अशा संकटात जेव्हा कोणी नेता आपल्या सोबत उभा राहतो तर आपल्याला अजून आत्मविश्वास वाढतो। जो काही आज टोलनाक्याचा स्थलांतराचा विषय आहे तो आता महाजरी वाटिका संपल्यात जमा आहे। कारण वसई विरार शहरमध्ये महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये टोलनाका येणे आता होणार नाही हे आम्हाला खात्री झालेली आहे। त्यासाठी आम्ही पुन्हा यांना आभार मानायला। वाहतूक कोंडीचा मोठं म्हणजे देशामध्ये वाहतूक कोंडी ज्याच्यात जास्ती होते ती NH-48 मध्ये होतीये। त्याच्यात वाहतूक कोंडीमध्ये अजून एक कायमस्वरूपी जर आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असेल टोलनाका, आणि त्याच्याने वाहतूक कोंडी वाढणार होती आणि तो कायदेशीर सुद्धा नव्हता। पण काही राजकीय हेतू परस्पर हा विषय असू शकतो, आम्हाला माहिती नाही। पण आम्ही आमचा लढा दिला आणि आज आम्ही या लढ्याला विजय मिळाला असं आम्ही छातीडोकपणे सांगतो।